परमेश्वर माझ्याकडून आज दिवस देवाचं वचन बोलण्यासाठी तयारी असताना तुमच्या जीवनात लपलेला महान आशीर्वाद शोधणे. परमेश्वर म्हणतात तुमच्या जीवनात लपलेला महान आशीर्वाद तुम्ही शोधा. हालेलुया. अनेक वेळा आपल्या जीवनामध्ये देवाचा आशीर्वाद असतात, पण आहे ना ते आशीर्वादाकडे आपलं लक्ष राहत नाही. कशासाठी लक्ष राहत नाही म्हणून जेव्हा आपण विचार करतो, अनेकदा आपल्या जीवनात आहे ना एखादं दुःख येत असतं, त्या दुःखामध्ये राहून आपण आहे ना आपल्याला मिळणारा आशीर्वाद आपण विसरतो. आपण एखाद्या संकटामध्ये ना राहून एखाद्या विचारामध्ये नेहमी राहत असताना ते संकट आपल्याला विचार आणत 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 आपण परमेश्वराच्या आशीर्वाद आहे ना विसरून जातो आपण. म्हणून परमेश्वर म्हणतात की आजपर्यंत तुला माहिती नसलेला अनेक आशीर्वाद मी तुझ्या समोर आणणार आहे. हालेलुया. देवाचं लेकरांना परमेश्वरांनी आशीर्वाद देण्यासाठी नेहमी तयारी असतात, पण आपलं लक्ष आशीर्वादाकडे जात नाही. तुम्ही पण घरामध्ये पण आहे ना अनेक वेळा ना एखादा समस्या राहिल्यावर आहे ना काही गोष्टीमध्ये तुम्ही विसरतात. तुम्ही समस्यामध्ये राहिल्यावर, दुःखामध्ये राहिल्यावर तुम्ही काही गोष्टीमध्ये तुम्ही विसरत असतात. मनुष्य काय राहतात ना की या जगामध्ये सैतानाने आणि दुष्टात्म्याने मिळून आपल्याला जे परमेश्वराकडून आहे ना जे आशीर्वाद मिळायचं आहे ते मिळू नये म्हणून आहे ना आपल्याला या जीवनामध्ये संकटात टाकून, एखाद्या विचारात टाकून, एखाद्या समस्यामध्ये आपल्याला टाकून आहे ना त्याच्यात आपल्याला परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वादाविषयी विसरण्यासाठी सैतान नेहमी प्रयत्न करत असतात. पण परमेश्वर म्हणतो की याप्रमाणे मी येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आठवण करणार आहे की तुमच्या जीवनामध्ये जे काही आशीर्वाद होतं, जे काही आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या जीवनात मिळणार, तुमच्या कुटुंबात मिळणार, तुमच्या लेकरांच्या जीवनात मिळणार आहे, ते आशीर्वाद मी आज तुम्हाला आठवण करणार म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. पवित्र आत्म्याच्या सहाय्याच्या द्वारे परमेश्वरांनी नेहमी आपल्याला आठवण करणार. आपण अनेक वेळा विसरतो. या जगामध्ये आहे ना अनेक विषयामध्ये आहे ना एखाद्या ना मनुष्यामध्ये काही वेळेस आहे ना संशय म्हणून एक आत्मा ना मनुष्याच्या जीवनामध्ये कार्य करत असतात. बघा, नेहमी आपण आहे ना परमेश्वराचं वचन न ऐकता, परमेश्वराकडे लक्ष न देता, आपण परमेश्वरावर विश्वास न ठेवता जगातल्या गोष्टीवर विश्वास ठेवतो. जग काय बोलतं त्याच्याकडे जास्त आपण लक्ष दिलेलं असतं. त्याच्याद्वारे ना आपल्या कुटुंबात अनेक वेळा समस्या निर्माण होत असतात. लोक काही पण सांगितलं तर पण ते गोष्ट आपण विश्वास ठेवून जेव्हा ऐकतो, तसं परमेश्वर जे बोलतात ते आपण न ऐकता त्याच्यावर अविश्वास दाखवत असतो. परमेश्वर म्हणतात की ना मी तुमच्या जीवनात जे आशीर्वाद आहे ते देणार म्हणून परमेश्वरच्या वचनानुसार जेव्हा पाहतो, यिर्मया पुस्तक 33 अध्याय 3 वचन मध्ये परमेश्वराची वचन याप्रमाणे आपल्याला शिकवतात की मला आक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. हालेलुया. जेव्हा परमेश्वराकडे येऊन परमेश्वराच्या ना उपस्थितीमध्ये राहून आहे ना परमेश्वराला जेव्हा आपण प्रार्थना करतो, परमेश्वर म्हणतात तुला ठाऊक नसलेला ना सर्व आशीर्वाद मी तुझ्या समोर आणणारा परमेश्वर मीच आहे. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतात मी तुझ्या समोर आहे ना सर्व आशीर्वाद घेऊन येणार. तुला आजपर्यंत आहे ना असा आशीर्वाद माहितीच नव्हतं, ते पण आशीर्वाद मी तुझ्या समोर आणणार, मी तुझ्या जीवनात आणणार, तुझ्या कुटुंबामध्ये आणणार, तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये आणणार. पण तू ना येशू ख्रिस्त नावामध्ये तू प्रार्थना प्रारंभ कर. हालेलुया. परमेश्वर म्हटल्याप्रमाणे मला आक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाहीत. आपल्याला माहिती नसतं काय आशीर्वाद, आपल्याला माहिती नाही.
अनेक आशीर्वाद आपल्या जीवनात यावं म्हणून आहे ना आपण विचार करतो, किंवा आपण आहे ना अनेक वेळा एखादा आशीर्वाद मिळावं म्हणून आपण आहे ना मनामध्ये विचार करतो. परमेश्वर म्हणतात येशू ख्रिस्त नावामध्ये याप्रमाणे मी तुला आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. तुला माहिती नसलेला सर्व आशीर्वाद मी तुझ्या जीवनात आणणार आहे, तुझ्या कुटुंबामध्ये पण मी आणणार. हालेलुया. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात आपल्याला की मला हाक मार म्हणजे मी तुला उत्तर देईन व तुला ठाऊक नाही अशा मोठ्या व गहन गोष्टी तुला सांगेन. परमेश्वरच सांगणार आपल्याला, परमेश्वरच आपल्याला देणार. आशीर्वाद देणारा कोण म्हणलं तर आहे ना प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनात आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आजपर्यंत तुम्हाला माहिती नाही, अनेक आशीर्वाद तुम्हाला माहिती पण नाही, पण परमेश्वर म्हणतात मी तुला देणार. म्हणून देवाचं वचन आपल्याला याप्रमाणे शिकवतात की यशाया पुस्तक 45 अध्याय आणि 3 वचन जेव्हा पाहतो, तुला अंधारातील निधी व गुप्तस्थली लपलेलं धन देईन म्हणजे तू समजशील की तुला तुझ्या नावाने आक मारणारा परमेश्वर इस्रायलचा देव आहे. हालेलुया. तुला ठाऊक नाही, तुला अंधारातील निधी व गुप्तस्थली लपलेला धन देईल म्हणलं परमेश्वराने. हालेलुया. म्हणजे तुला माहित नाही आशीर्वाद कुठून येणार, आपल्याला माहित नाही, पण परमेश्वर म्हणतात आशीर्वाद कुठून येणार तुला माहित नाही, पण आहे ना आशीर्वादाचं धन आहे ना मी तुझ्या जीवनात तुझ्या कुटुंबात आणणारा परमेश्वर मीच आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हणतात आपल्याला माहित नाही. अनेक वेळा आपल्याला आशीर्वाद कुठून येतात, कुठल्या मार्गाने येत असतात आपल्याला माहिती नसतात. पण जेव्हा परमेश्वराला प्रार्थना करतो आणि परमेश्वराला जेव्हा आपण विनंती करतो, येशू ख्रिस्त नावामध्ये प्रार्थना करणारा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमेश्वराने मार्ग उघडून द्वार उघडणार आणि येशू ख्रिस्त नावामध्ये धन परमेश्वराने त्या कुटुंबात त्या व्यक्तीच्या जीवनात आणणारा देव प्रभू येशू ख्रिस्त. हालेलुया. म्हणून परमेश्वर म्हटल्याप्रमाणे परत एकदा देवाचं वचन जेव्हा पाहत असतो, तुला अंधारातील निधी व गुप्तस्थली लपलेलं धन देईन म्हणजे तू समजशील की तुझ्या नावाने आक मारणारा मी परमेश्वर इस्रायलचा देव. नाव घेऊन परमेश्वरांनी आपल्याला बोलावलेला आहे. परमेश्वर म्हणतात मी तुझं नाव घेऊन, तुझ्या कुटुंबाचं नाव घेऊन, मी तुझ्या लेकरांचे नाव घेऊन याप्रमाणे मी आशीर्वादित करणार आहे म्हटलं. हालेलुया. म्हणून परमेश्वर प्रत्येक देवाच्या लेकरांना येशू ख्रिस्त नावामध्ये ना त्यांनी आशीर्वादितच करणारा महान परमेश्वर आहे. परमेश्वराने कधीही कोणालाही कुठल्याही प्रकारच्या मध्ये ना दरिद्रमध्ये ठेवणारा परमेश्वर नाही, आणि तुम्ही गरिबामध्ये राहावं असं परमेश्वराची इच्छा नसतं. तर तुम्ही येशू ख्रिस्त नावामध्ये ना आशीर्वादितच व्हायला पाहिजे. म्हणून परमेश्वराने ना सांगितल्याप्रमाणे योग पुस्तक 1 अध्याय आणि ना 10 वचन, तो त्याचे घर व त्याचे सर्वस्व याभोवती तू कुंपण घातले आहेस ना, तू त्याच्या आतास यश दिले आहेस ना व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहेस. परमेश्वराची रक्षण जेव्हा तुम्हाला राहणार आहे, परमेश्वर म्हणतात मी तुमच्या सर्व आताला ना आशीर्वादितच करणार. आपल्या आत आशीर्वाद कधी राहणार, ज्या दिवशी परमेश्वराकडे येऊन आपण प्रार्थना करतो. परमेश्वर म्हणतात मी तुझा आत आशीर्वादामध्ये बदलणार, समृद्धीमध्ये बदलणार. जसं योबच्या कुटुंबात आहे ना धन वृद्धी पावलं, तसं तुझ्या कुटुंबात आहे ना रोजचा रोज आशीर्वादातून अधिक आशीर्वादामध्ये आणि कृपेमधून अधिक कृपेमध्ये तुला वाढ करणारा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. जिथं आहे तिथंच परमेश्वर ठेवणार नाही तुम्हाला. परमेश्वर म्हणतात मी तुम्हाला योब सारखं वाढ करणार, आशीर्वादामध्ये वाढ करून आहे ना तुम्हाला या देशात येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित व्यक्ती बनविणार आहे.
हालेलुया. योब ऊस देशात एक आशीर्वादित व्यक्ती होत. तसं आज देवाचं लेकरांना म्हणतात परमेश्वरांनी, मी तुला पण तुझ्या कुटुंबाला पण येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच बनविणार आहे. म्हणून म्हणलं इथं परत एकदा देवाचं वचन जेव्हा पाहत असताना की तो त्याचे घर व त्याचे सर्व त्याभोवती तू कुंपण घातले आहेस ना, तो त्याच्या आतास यश दिले आहे ना, व देशात त्याचे धन वृद्धी पावत आहे. काय व्हायला? देशात धन वाढालं. परमेश्वर जेव्हा तुला आशीर्वाद देतात तेव्हा तू आशीर्वादितच व्हायचं. परमेश्वर तुला वाढविणार आहे. परमेश्वर तुझ्या कुटुंबात वाढविणार. तुला किती पैसे येतं तुलाच माहिती नाही. तू महिन्याला किती कमवतो तुला माहित नाही. तुला परमेश्वर म्हणतात, योबची घरात जे गळालं नाही तर स्पष्ट देवाने दिवसेंदिवस योबचे घर आशीर्वादामध्ये नेलं. तुमच्या घरात काय गळालं ते सर्व लक्ष कोणाला पाहिजे? तुम्हाला पाहिजे. हालेलुया. परमेश्वर आपलं घर आशीर्वादित करायला देवाला धन्यवाद. म्हणून परमेश्वराची वचन म्हणतात, दानियल पुस्तक 2 अध्याय 22 वचन मध्ये म्हणलं परमेश्वराने की तो गहन व गूढ गोष्टी प्रकट करीतो, अंधारात काय त्याला ठाऊक असते, त्याचा जवळ प्रकाश असतो. म्हणजे अंधारात काय आहे त्याला माहिती असल्यामुळे ना परमेश्वराने तुला प्रकट करणारा परमेश्वर आहे. म्हणून परमेश्वर तुला सर्व गोष्टी प्रकट करू शकतो, तुला सर्व गोष्टी सांगू शकतो. फक्त तू परमेश्वरासमोर राहू नये ना, नेहमी प्रार्थना करायला पाहिजे. नेहमी प्रार्थना करायला पाहिजे. तू जेव्हा प्रार्थना करतो, जेव्हा परमेश्वराच्या मंदिरात येतो आणि परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तेव्हा ना परमेश्वर म्हणतं तुला माहिती नसलेलं सर्व, तुझ्या जीवनात जे काही माहीत नाही ते आशीर्वाद मी तुझ्या समोर आणू नये ना, मी तुला येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादितच करणार आहे. प्रारंभ जीवन कसं राहायला पाहिजे? प्रार्थनेपासून. म्हणून म्हणतात उत्पत्ती पुस्तक मध्ये जेव्हा ना एक दुःखाचे दिवस बघा, उत्पत्ती 21 अध्याय मध्ये ना जेव्हा पाहतो आपण 17 वचन, देवाने मुलांची दीनवाणी ऐकली व देवाच्या दूताने आकाशातून आग मारून आगाराला म्हटले, आगारे तू कष्टी का भिवू नको, कारण मूल आहे तेथून देवाने त्याची दीनवाणी ऐकली आहे. जेव्हा ना अब्रामाला सोडून आगाराने अरण्यात गेल्यावर आगारकडे आहे ना त्यांच्याकडे असलेलं पाणी संपलं. जेव्हा पाणी संपल्यावर आहे ना त्या अरण्यात पाणी नाही आणि लहान बाळ होतं त्यांच्या हातात, लहान मूळ होतं. त्या मुलाला घेऊन आहे ना त्यांना पाणी नसल्यामुळे त्या मुलाला त्रास होत असताना एक झाडाखाली त्यांनी लपवलं, तिथं टाकलं आणि रडालं त्यांनी, देवा आता माझं मूल मरण पावणार, माझा मुलगा मरण पावणार, मला पाणी मिळत नाही, आम्ही दुःखामध्ये आहे, आम्ही समस्यामध्ये आहे आणि आम्हाला ना या अरण्यात मरण येणार. म्हणून आगारने जेव्हा ना परमेश्वराला ना प्रार्थना केल्यावर त्या मुलाचं ते दुःख पाहून परमेश्वर म्हणतात कधी पण आहे ना तुला मरण येणार नाही. म्हणून बघा, जिथं ना त्या अरण्यात पाणी मिळत नाही त्या अरण्यात आपलं जीवन पण तसंच असतं. अनेक वेळा आपण आशीर्वादासाठी अनेक ठिकाणी फिरतो, अनेक ठिकाणी फिरत असतो, पण आशीर्वाद आपल्या डोळ्याला दिसत नाही. परमेश्वर म्हणतात उत्पत्ती 21 अध्यायामध्ये 19 वचन, मग देवाने तिचे डोळे उघडले व पाण्याचा जरा तिच्या दृष्टीस पडला, तेव्हा तिने जाऊन मस्केत पाणी भरले, मुलाला पाजले. हालेलुया. कोणाच्या डोळ्याला दिसलं? आगाराच्या डोळ्याला दिसलं पाणी. ताबडतोब जाऊन त्या मुलाला पाजलं. परमेश्वराने म्हणतं तुला माहिती नसलेला आशीर्वाद मी तुझ्या डोळ्यासमोर आणणार आहे. हालेलुया. आगाराला वाटलं की आता आपल्याला या अरण्यात मरण येणार, आता माझं मूळ मरण पावणार, आपल्याला इथं काही पण मिळणार नाही. अनेक लोकांनी पण तसंच विचार करतात, माझं जीवन संपलं, आता मला काही मिळणार नाही, माझं जीवन संपलं, आता मी शेवटच्या दिवसामध्ये आहे असं समजून घेत असतात. परमेश्वर म्हणतात आगारासमोर जसं पाणी दिसलेलं आहे, मी तुझ्या समोर आशीर्वाद दाखविणारा परमेश्वर आहे. हालेलुया.
आपलं जीवन संपलं म्हणून जेव्हा आपण समजून घेतो, तिथूनच परमेश्वर म्हणतात, ज्या दिवशी तू संपलं म्हणलं, मी तुझं जीवन येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादाचं जीवन प्रारंभ करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. अनेक वेळानं अनेक लोकांनी समजून घेत असतात की आता संपलं म्हणून आत्महत्या करून घेणार लोक राहतात. पण परमेश्वर म्हणतात, तुझ्या डोळ्याला आता आशीर्वाद दिसला नाही, पण मी आशीर्वाद दाखविणारा परमेश्वर तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या डोळ्यासमोर आणतो. तुला ठाऊक नसलेला ना रहस्य मी तुला प्रकट करतो. तुझा आशीर्वाद कुठं आहे ते सर्व मला माहित आहे, कारण अंधारातील सर्व गहन आणि गूढ गोष्टी मी प्रकट करणारा परमेश्वर आहे. म्हणून तुला आता आशीर्वाद दिसत नाही, पण ते आशीर्वाद मी तुझ्या जीवनात, तुझ्या कुटुंबात येशू ख्रिस्त नावामध्ये मी घेऊन येणार म्हणलं. हालेलुया. परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीला आशीर्वादितच करणार आहे. म्हणून आगार समजून घेतलं, आता आम्हाला मरणच येणार आहे समजून घेतलं, पण परमेश्वरांनी त्यांना ना जीवन दिलेलं आहे. पाण्याच्या द्वारे जीवन परमेश्वर म्हणतात. अनेक कुटुंबामध्ये त्याचप्रमाणे राहत असतात. आता आम्हाला मरण आलं समजून घेत असतात, परमेश्वर म्हणतात, मी तुम्हाला मरण देणारा परमेश्वर नाही, मी तुम्हाला जीवनाचा आशीर्वाद देणारा परमेश्वर आहे. मी युग समाप्तीपर्यंत सदाकाळ मी तुमच्या सोबत राहणारा परमेश्वर आहे. हालेलुया. पवित्र पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बाप्पा, मी तुला धन्यवाद करतो. तुझे वचन जे काय आहे ते सर्व वचनानुसार बाप्पा तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर, अभिषेक कर, आणि तुझ्या लेकरांचे जीवन आशीर्वादामध्ये बदल कर म्हणून तुला विनंती करतो. तू बाप्पा लपलेला आशीर्वाद तू प्रकट करणारा देव आहेस. म्हणून बाप्पा तुझ्या लेकरांना आजपर्यंत न दिसणारा आशीर्वाद तुझ्या लेकरांच्या जीवनामध्ये दिसण्यासाठी तू सहाय्य कर. संकटाच्या द्वारे, दुःखाच्या द्वारे, समस्याच्या द्वारे आशीर्वाद विसरून तुझे लेकर बाप्पा पापामध्ये राहत असताना संकट दूर कर, समस्या दूर कर, रोग दूर कर, परिस्थिती सुधारू करून तुझ्या लेकरांच्या जीवनात येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित येण्यासाठी तू सहाय्य कर. या वचनाच्या द्वारे तू आशीर्वादित केल्याबद्दल तुला धन्यवाद करतो, महिमा आणि गौरव करतो. येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.